तुमचा वेळ वाया घालवत नाही, डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी नागपूरमध्ये त्या औरंग्याची कबर तोडण्यासाठी आंदोलने सुरू केली. त्या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी औरंगजेबाचा पुतळा जाळला. हे बघून काही लोकांनी अशी अफवा पसरवली की त्या आंदोलनामध्ये कुराण जे पुस्तक आहे ते जाळण्यात आलं. आणि या अफवेचा फायदा घेऊन तिथल्या काही मुस्लिम समाजातील तरुण पोरांनी तिथे तिथे दंगे पसरवले, हिंदूंची घरं शोधून काढली, घरामध्ये दगड फेकल्या, गाड्या जाळल्या, पोलिसांवरती हल्ला केला. आणि त्याच्यानंतर आजच्या महाराष्ट्रातील जे महान युट्यूबर आहेत ते म्हणतायत की हे जी दंगल घडली ती बीजेपी, RSS आणि विश्व हिंदू परिषदेने जाणून बुजून घडवली. एवढंच नाही तर मुद्दा नंबर 2 म्हणजे असा की काही राजकारणी माणसं म्हणतायत की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य सांगण्यासाठी त्या औरंगजेबाची कबर असणं गरजेचं आहे. आणि या दोन अतिशय भयंकर आणि अतिशय राग आणणाऱ्या मुद्द्यांवरती आज या व्हिडिओमध्ये मी चर्चा करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक वाघमारे. जर तुम्ही पहिल्यांदा मित्राच्या युट्यूब चॅनलवरती आला असाल तर पटकन तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या, म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येणार. आता मेन मुद्दा असा की परत औरंगजेब हा असा क्रूर आणि वाईट बादशाह होता. त्यांनी आपल्या भारत देशावरती आक्रमण केलं, हिंदूंचे पवित्र मंदिरं तोडली. तो जिथे जिथे जायचा तिथे त्याची सैना आणि तो हिंदूंच्या महिलांवरती अत्याचार करायचा, त्यांची घरे जाळायचा, हजारो लाखो हिंदूंचा त्यांनी बळी घेतला. आणि अशा क्रूर बादशाची जर समाधी त्या पवित्र महाराष्ट्राच्या भूमीवरती असेल तर साहजिकच आहे जेव्हा कधीही हिंदूंना ती समाधी दिसेल तेव्हा त्यांना आठवेल, जे खरंच त्यांच्या मनामध्ये आग आहे ना, अशा हिंदूंना जेव्हा ती समाधी दिसेल तेव्हा त्यांना आठवेल की हाच तो क्रूर बादशाह, त्याने आपल्या पूर्वजांवरती इतका अत्याचार केला. हाच तो क्रूर बादशाह, त्यांनी धोक्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्र्याला बोलून घेतलं, त्यांना अटक केली. हाच तो क्रूर बादशाह ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा 40 दिवस छळ केला. जर छत्रपती संभाजी महाराजांचा जीव घ्यायचा होता तर तो पहिल्याच दिवशी घेऊ शकला असता, पण तो इतका क्रूर, हिंदूंविरुद्ध त्याची एवढी नफरत होती की त्यांनी 40 दिवस आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला. आणि अशा जर क्रूर बादशाची समाधी या महाराष्ट्रामध्ये असेल तर ते असली हिंदू ज्यांच्या मनामध्ये अजून आत्ता पण छत्रपती शिवाजी महाराज बसतात, अशा हिंदूंना जेव्हा जेव्हा ती समाधी कबर दिसेल तेव्हा तेव्हा त्यांना ती कबर तोडण्याचं मन करेल. हे साहजिकच आहे. आणि हेच तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. असं समजा की तुमच्या गावामध्ये एक मुसलमानांचं गाव आहे, किंवा मुसलमान नाही, तुमचं गाव आहे. गावामध्ये एक दुसरा राजा आला. 200-300 वर्षापूर्वी एक दुसरा राजा आला. त्यांनी तुमच्या गावामध्ये अटॅक केला, आक्रमण केलं, तुमच्या घरं जाळली, तुमच्या माणसांचा बळी घेतला. आणि तेव्हाच तो राजा तिथे स्थायी झाला. काही वर्षानंतर तो राजा तिथे मेला आणि त्या राजाच्या आठवणीसाठी त्या राजाच्या सैन्याने त्याच गावामध्ये एक भव्य दिव्य असं मंदिर बांधलं. 200-300 वर्ष निघून गेली. त्या गावातील मूल रहिवासी परत त्या गावामध्ये आले. बघतात तर काय, गावाच्या मधोमध त्या क्रूर बादशाची समाधी. आता साहजिकच आहे मित्रांनो, त्या गावातली माणसं जेव्हा जेव्हा त्या समाधीला बघतील तेव्हा त्यांना आठवेल की त्या क्रूर राजाने किंवा त्या क्रूर बादशाने आपल्या गावावरती कशा प्रकारे अत्याचार केला. आणि हेच हेच मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की जेव्हा जेव्हा ती समाधी, ती कबर आपल्या लोकांना दिसेल, अशा हिंदू लोकांना दिसेल त्यांच्या मनामध्ये अजूनही छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तेव्हा तेव्हा त्या लोकांना ती कबर दिसल्यानंतर आक्रोश येणारच. आणि मला नवल हे वाटतंय की हे राजकारणी माणसं आपली राजकीय चपाती भाकरी भाजण्यासाठी काय बोलतायत. अमोल मिटकरी साहेब बोलतायत, जितेंद्र आव्हाड साहेब बोलतायत की जगाला, देशाला आणि महाराष्ट्रातील जनतेला जर छत्रपती शिवाजी महाराज यांचं पराक्रम जर सांगायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ती कबर असणं गरजेचं आहे. काय बोलायचं काय अशा माणसांना? तुम्हाला बोलताना जरा काय वाटलं नाही? तुमची जीभ जरा अशी लचकली बिचकली नाही का? अहो डोक्याने विचार करा.
या राज्यामध्ये, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम सांगण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. या मातीचा एक एक कण, या कोकणातले एक एक किल्ले, एक एक गाव, एक एक नदी ओरडून ओरडून छत्रपती शिवाजी महाराज यांचं पराक्रम सांगत असते. माझ्या राजाचं पराक्रम सांगण्यासाठी त्या क्रूर बादशाच्या कबरीची काहीच गरज नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट म्हणजे असा की काही महान युट्यूबर, महाराष्ट्रातील काही महान युट्यूबर म्हणतायत की राज्यातील वाढती बेरोजगारी, कांद्याचा पडता भाव, सोयाबीनचा पडता भाव, हे सर्व आणि संतोष देशमुख हत्याकांड, या सर्व गोष्टींवरती पडदा टाकण्यासाठी बीजेपी, RSS, विश्व हिंदू परिषद यांनी सर्वांनी मिळून नागपूर दंगलीचा प्लॅन रचला होता. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय की नाही? मूळ कारण असं आहे की ती कबर महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशा आक्रमणकारी राजाची कबर कोणच सहन करून घेणार नाही. 300 वर्ष होती, बाद झाली. आता पुढे कोण सहन करून घेणार नाही. आणि जर हा मुद्दा उचललाय RSS किंवा विश्व हिंदू परिषदेने, तर हा मुद्दा उचलल्याने तुम्ही उपाशी मारणार नाही. लगेच तुमच्या हातातील, खिशातील, अकाउंट मधले सर्व पैसे संपणार नाहीयेत. जरा डोक्याने विचार करा. लगेच म्हणतायत की बेरोजगारी लपवण्यासाठी हा मुद्दा काढलाय. का हा मुद्दा जर उचलला तर तुम्ही लगेच उपाशी मारणार आहात का? जर तुमच्यासारखा असाच विचार जर 200-300 वर्षापूर्वी त्या औरंगजेबाने केला असता की मी आक्रमण केलं ह्या भारत देशावरती, तर मला भारतातील सर्व राज्य हाकलून लावतील आणि मी आणि माझी लाखोंची सेना उपाशी मरेल, त्याने असा विचार केला का? तर तुम्ही असा विचार का करताय? तुम्हाला कसली भीती आहे? या गोष्टीचा जरा विचार करा. आणि जे लोक म्हणतायत की बेरोजगारी किंवा शेतकऱ्यांना जो भाव कमी भेटतोय, हे सर्व विषय लपवण्यासाठी हा मुद्दा उचललाय, ते चुकीचं आहे. मी मान्य करतो की बेरोजगारी आहे, कांद्याचे भाव पडलेत, सोयाबीनचे भाव पडलेत, मी मान्य करतो. पण या गोष्टींचा आणि या मुद्द्याचा काही संबंध नाहीये. जर तुम्ही कट्टर हिंदू असाल, कट्टर महाराष्ट्रीयन असाल, तर तुम्हाला समजेल की मी काय बोलतोय ते. तर आजकालच्या राजकारण्यांनी आणि आजकालच्या सो कॉल्ड महान युट्यूबर लोकांनी बोलताना जरा विचार करा. मित्रांनो, खूप भयंकर रागामध्ये हे व्हिडिओ मी इथेच संपवतो. जो कोणी शिवप्रेमी, त्यांना माझं म्हणणं पटलं असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा. आणि तुम्ही पहिल्यांदा माझी व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या. म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येणार आणि तुम्ही माझ्या सर्व व्हिडिओ टायमावरती बघू शकाल. तर पटकन तुमच्या व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.